पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पोलिसांच्या दुचाकी चोरट्यांना दणका, पोलिसांकडून 13 मोटरसायकली जप्त। धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्यांकडून 13 मोटरसायकली हस्तगत केल्या। त्या कारवाईत एपीआय निलेश मोरेंच्या टीमने तब्बल 8,60,000चा ऐवज जप्त केला असून पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केलं आहे। तसेच त्याचे अन्य साथीदार मात्र पसार झाल्यात। नरडाणा पोलीस ठाण्यात MH18 CD 8675 क्रमांकाच्या दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यातील बावाडी येथील तुषार अमृत खैरनार या चोरट्याला पकडण्यात आले। त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्यात दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली। चोरीच्या 13 मोटरसायकली पोलिसांनी काढून दिल्या। अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार दीपक उर्फ विक्की कैलास बागुल राहणार सुरत या चोरट्याच्या मदतीने धुळ्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली। दीपक बागुल या चोरट्याचा शोध घेतला असता तो फरार झालाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। नरडाणा तालुका शिंदखेडा हद्दीमध्ये पोस्ट नरडाणा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 141/25 303-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भोटू पाटील हे त्या ठिकाणी करत होते। तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत खैरनार राहणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्री करीत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती। त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण 13 मोटरसायकली प्राप्त झालेल्या आहेत। त्यामध्ये शाईन 8, स्प्लेंडर 4 आणि एक ॲव्हेंजर अशा प्रमाणे 13 गाड्या त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या 8 गाड्या टोटल 6 लाखाच्या आहेत। तसेच स्प्लेंडर 4 ह्या 2 लाखाच्या आणि एक शाईन 60,000 रुपयाची असा 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे। सदरच्या गाड्या त्याने येवला, तोरणमाळ, अंमळनेर, नंदुरबार, शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत। सदर गाड्या एकूण रिकव्हर करून नरडाणा पोस्टचे एपीआय श्री मोरे साहेब, PSI महाले व त्यांच्या टीमने 13 गाड्या रिकव्हर करून चांगली कामगिरी केलेली आहे। अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचे काम सुरू असून अधिक गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।